राजकुमारी आता समुद्र पलीकडलं प्रेम. आता फक्त राजकुमारी मारिया, नरेश आणि सूर्यपान एवढे शिल्लक होते. कक्षाचा दरवाजा सूर्यपाने लावून घेतला. इथून पुढे राजकुमारी तुम्ही बसून घ्या, तुमच्याशी नरेशला महत्त्वाचं बोलायचं आहे. सूर्यपानने तिला बसायला सांगितलं. ती फारच उत्सुक दिसत होती. चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नव्हता. तिला काही विषयाची गंभीरता नव्हती. तिचं वय एवढं मोठं नव्हतं की काही बोलायचं म्हणजे गंभीर असू शकेल. बोला, ते अति उत्साहीपणाने म्हणाले. प्रिन्सेस मारियाविषयी थोडा सिरियस आहे, सूर्यवान म्हणाला. तसं राजकुमारीच्या चेहऱ्यावरचं हसू एकदम गायब झालं आणि राजा नरेशला आपल्या हृदयात काही टोचल्यासारखं वाटलं. आता राजकुमारीच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. नरेश आणि सूर्यभान तिच्या जवळ बसले. मी फक्त तुम्हाला त्यांचं काय म्हणणं आहे ती जसंच्या तसं सांगेन, सूर्यपान म्हणाला. इतक्यात दरवाजा वाजला. सूर्यभानने उघडला. एक दासी समोर होती. किंगने तुम्हा तिघांना लवकरात लवकर बोलावलं आहे, दासीने निरोप सांगितला आणि निघून गेली. राजन, आपल्याला लवकर बोलावलं आहे, सूर्यपाने म्हणाला. कोणी कितीही घाई केली तरी हे लग्न व्हायच्या आधी नरेश राजकुमारीशी बोलणारच होता. सूर्यपान, तू तिला लवकरात लवकर सांग, नरेश घाई करत म्हणाला. तुम्ही बोला, मी तिला तसंच तिच्या भाषेत सांगतो, सूर्यपान म्हणाला. ठीक आहे, नरेश म्हणाला आणि थोडा ताठ बसला. प्रिन्सेस मारिया, तुमच्या ह्या लग्नाबद्दल खूप अपेक्षा आहेत, पण माझं तसं नाही. मी एक राजा आहे आणि किंगनी मला इथे कैद करून घेऊन आले आहेत. मी इथे कायम राहू शकणार नाही. मला मायदेशी जावंच लागेल आणि मला जायचं आहे. मी कैदेत राहून काहीच करू शकत नाही, म्हणून मला नाईलाजाने किंग विल्यमचा हा प्रस्ताव मान्य करावा लागला, ज्यात फक्त मी माझा फायदा बघितला आहे. मी प्रेम करत नाही आणि झालंच तरी ते शेवटपर्यंत निभावू शकणार नाही. मी तुम्हाला कोणतंच सुख देऊ शकत नाही. मी तुमचा कायमचा गुन्हेगार आहे. मला तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य आहे, पण तुम्हाला फसवून मी हे लग्न करू शकत नाही. मला तुम्हाला खोट्या आशा दाखवायच्या नाहीत. हे लग्न तुमची स्वप्न पूर्ण करू शकत नाही, तर हा निव्वळ माझा स्वार्थ आहे. हेच सांगायला मी आलोय तुम्हाला. तुम्ही तुमच्या मनाची तयारी ठेवा. नरेश बोलत जात होता आणि तिकडे सूर्यभान राजकुमारीला सांगत होता. तसा तिचा चेहरा पांढरा फटक पडत चालला होता. तिच्या हातापायांना कंप सुरू झाला. डोळ्यातून पाणी सुरू झालं. ती बेशुद्ध झाली आणि बेडवर कोसळली. तसे दोघेही घाबरले. पुन्हा दरवाजावर टकटक झाली. आधीच राजकुमारी बेशुद्ध, त्यात कोण दरवाजा वाजवतंय? दोघेही वैतागले होते. सूर्यबान आणि नरेश आतून घाबरले होते. राजकुमारी आधीसारखीच बेशुद्ध झाली तर काय करायचं? तर मग दोघेही गेले कामातून. सूर्यपानने घाई करून तिथल्या भांड्यातलं पाणी जोरात राजकुमारीच्या चेहऱ्यावर मारलं. तशी ती खडबडून पुन्हा शुद्धीत आली आणि उठून बसली. पुन्हा दरवाजावर टकटक झाली. तसं सूर्यपान दरवाजा उघडायला गेला. किंगने तुम्हाला तिघांना आत्ताच हॉलमध्ये बोलावलं आहे, नाहीतर ते स्वतः इकडे येतील, दासी सांगून निघून गेले. राजन, त्यांना सावरा, किंगने लवकर बोलावलंय, नाहीतर ते स्वतः इकडे येतील, सूर्यबानने सांगितलं. तसं नरेश पुढे झाला. राजकुमारीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिचा केलेला शृंगार एकदम भकास वाटत होता, कारण मगाशी तिच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद आत्ता गायब झाला होता. प्रचंड वेदने दिसत होती. चेहऱ्यावर दुःख दिसत होतं. पण नरेशला तिचे अश्रू पुसता आले नाहीत. त्याने पुढे केलेला हात मागे घेतला आणि तिथला एक कपडा उचलून राजकुमारीला अश्रू पुसायला सांगितले. राजकुमारीने रागाने तोच कपडा नरेशवर फेकला आणि हुंदके देऊन रडू लागली. प्रिन्सेस, ही रडत बसायची वेळ नाही. किंग येतील इथे. तुम्ही लवकर काय ते सांगा, नाहीतर आम्हाला
शिक्षेत सामोरं जावं लागेल. सूर्यबान म्हणाला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तशी ती लहानच होती. अजूनपर्यंत अशा कोणत्याच प्रसंगांना सामोरं जावं लागलं नव्हतं तिला. पण शेवटी रक्त किंग विल्यम्सच होतं. त्यामुळे तिच्यात ते धाडस आपोआप आलंच. ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती. पण हे स्वार्थाने जोडलेलं नातं तिलाही निभावता आलं नसतं. कदाचित हे लग्न झाल्यावर तिला कळलं असतं तर तिला खूप मोठा धक्का बसला असता. पण राजा नरेशने स्वतःची पर्वा न करता तिला लग्नाआधी हे सांगितलं होतं. जर राजकुमारीने खरं कारण किंगला सांगितलं असतं आणि लग्नाला नकार दिला असता तर राजा नरेशला प्रसंगी आपला जीवसुद्धा गमवावा लागला असता. एवढी मोठी रिस्क घेऊन त्याने आपल्याला खरं सांगितलं ह्यासाठी तर ती त्याच्यावर थोडी का असेना खुश होती. राजकुमारी थोडा वेळ शांत उभी राहिली. तिने खूप विचार केला. डोळ्यातलं पाणी पुसत तिने स्वतःला सावरलं. नरेश, तुझं खरंच माझ्यावर प्रेम नाही आणि झालं तर काय करशील? करशील आपलं लग्न स्वीकार? राजकुमारीच्या प्रश्नाला नरेशजवळ उत्तर नव्हतं. त्याने फक्त औंढा गिळत तिच्याकडे बघितलं. खरंच ती खूप सुंदर होती. दीर्घ श्वास घेऊन ती पुढे बोलू लागली. आवाज थरथरत होता पण शब्द ठाम होते. ठीक आहे, मी हे लग्न मान्य करते. सूर्यबानने तिचं वाक्य राजा नरेशपर्यंत जशाच्या तसं पोहोचवलं. नरेशने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ते पुढे म्हणाले, पण माझी एक अट आहे. तुझ्याकडे 3 वर्ष आहेत. या 3 वर्षात तू इथून जाऊ शकतोस. मी तुला अडवणार नाही. क्षणभर थांबून ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, पण जर इथे तुला 3 वर्ष पूर्ण झाली आणि तू तुझ्या मायदेशी नाही जाऊ शकलास तर तू कायमचं इथेच राहशील. त्या शब्दाने खोलीत शांततेचं ओझं पसरलं. नरेशला पहिल्यांदाच जाणवलं ही अट साधी नव्हती. ही अट तुरुंगासारखी नव्हती. पण ती त्याच्या मनासाठी लावलेली एक परीक्षाच होती. नकार देण्याचा पर्याय त्याच्याकडे नव्हता. ठीक आहे, नरेशने मान डोलावली आणि त्या 2 शब्दांनी त्याच्या आयुष्यातील 3 वर्षाची गंती सुरू झाली होती. चला लगेच, किंग इथे यायला निघाले असतील, सूर्यबान घाई करत म्हणाला. इतक्यात बास्किनचा आवाज राजकुमारीच्या कक्षाजवळ येत असलेला ऐकू आला. तसे तिघेही घाई करत कक्षातून बाहेर पडले. किंग विल्यम्स तिघांना बघून जागीच थांबला. सगळ्यात पुढे राजकुमारी, चेहऱ्यावर खोटी स्माईल घेऊन. त्यामागून नरेश आणि सगळ्यात शेवटी सूर्यबान. राजकुमारी जे अजूनपर्यंत अल्लड वाटत होती, पण तिनेच आज राजा नरेशला विचार करायला भाग पाडलं होतं. 3 वर्ष नाही जमलं तर इथेच मुक्काम. शक्य तरी होतं का त्याला? पण आता पुढे जे वाढलेलं आहे ते निस्तारलं पाहिजे. मनात विचार करत हातातला लाकडाचा बॉक्स निरखत होता. अंगठी घातली की लग्न झालं. अग्नी, सूर्य, वायू आणि मंत्र यांच्या साक्षीने झालेलं लग्न. मी करू का असं लग्न राजकुमारीसोबत? नुसतं अंगठी घालू? मी तिला माझ्या मायदेशी घेऊन जाऊ का? विचारू का तिला, येशील का माझ्यासोबत? तो विचारात इतका गुंतला होता की पुढेच चालत चालला होता. राजकुमारी थांबली तरी त्याचं लक्ष नव्हतं. तो जाऊन तिला धडकला. गळ्यातल्या चैनीत तिचे नाजूक रेशमी तांबूस केस अडकले. तो मागे झाला आणि तिच्या केसांना कळ बसली. तिचं ते ओरडणं नरेशच्या हृदयावर वार करून गेलं. तसा तो लगेच तिच्याजवळ आला. खरंच तू घायाळ झाला होता, कासावीस झाला होता एवढूशा आहाने. पण किंगच्या नजरेतून ते सुटलं नाही.
राजकुमारी, तुम्हाला खूप दुखलं का? मी माफी मागतो. चुकून झालं माझ्याकडून. तो तिच्याकडे काळजीने बघून म्हणाला. ओके, मी ठीक आहे, ती म्हणाली. सूर्य पण आपल्या दुभाषाचं काम चोख करत होता. त्याला वेगळं सांगावं लागत नव्हतं. अलगद तिच्या केसातून आपली चेन सोडवताना तिच्या केसांचा गंध त्याला फार छळत होता. पण केस काही सुटत नव्हते. खरं प्रेम होईल की नाही माहीत नाही, पण तिचं जवळ असणं, ते आनंदी असणं त्याला सुखावून जात होतं. ती दुःखी असणं त्यालाही दुःखी करत होतं. एवढं मात्र नक्की होतं. आधीच हृदयाशी तारा जुळल्या होत्या का? सूर्यभानने पुढे येऊन हळूच नरेशकडे बघितला. तर हात कमी आणि श्वास जोरात चालले होते. त्याने नरेशला हात लावला आणि मगापासून संमोहित झालेला नरेश झटक्यात भानावर आला. केस सोडवायची जास्त धडपड करू लागला. तसं सूर्यभानने त्याला हात धरून थांबवलं. एका हाताने चैन आणि दुसऱ्या हाताने राजकुमारीचे केस पकडायला जाणार की नरेशने त्याचा हात बाजूला केला. त्याने स्वतः तिचे केस पकडले. सूर्यभान नरेशकडे बघतच राहिला. एवढा हा पजेसिव्ह कधी झाला? ह्यापूर्वी तर मला लग्न करायचं नाही, हे नाही आणि ते नाही सांगत होता आणि आता विरुद्धच वागत होता. कदाचित आता आपण खरं सांगितलं आणि तरीही ती लग्नाला तयार झाली म्हणून हे सगळं होतं का? मनावरचं ओझं कमी झालं होतं का? सूर्यभान विचार करत होता. सूर्यभानने दोघांना सोडवलं. सगळे लोक जमा झाले होते. सभागृह भरला होता. उत्तम चित्रकार दोघांच्या सोहळ्यांची चित्र काढत होता. राजा नरेश आणि राजकुमारी मारिया विवाहबद्ध होत असल्याची एक मोठी घोषणा झाली. त्यानंतर एकमेकांसमोर दोघांना उभं केलं. राजा नरेश आपल्या हातातला लाकडाचा बॉक्स घेऊन राजकुमारीसमोर उभा राहिला. फक्त एकदा त्याने त्याच्या नजरेत बघितलं आणि नजर फिरून घेतली. आज आपलं म्हणायला फक्त सूर्यभान होता, ना भाऊ ना आई. राजकुमारी मात्र त्यालाच बघत होती. तिचं खरं प्रेम होतं. लग्न एक समजत होता, पण त्याला वाचवायला तिनेही रिस्क घेतली होती. कदाचित तिच्या प्रेमात त्याला थांबवायची ताकद असेल असा विचार करून तिने हे पाऊल उचललं होतं. होईल का लग्न दोघांचं? नरेश आणि राजकुमारी पडतील का प्रेमात? राजकुमारीचं प्रेम खरंच थांबवू शकेल का राजा नरेशला? बघूया पुढच्या भागात. कथा जरा नवीन पॅटर्नने लिहायचा प्रयत्न केला आहे. काल्पनिक कथा आहे. सर्व गोष्टी कळण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. माझ्या इतर कथाही तुम्ही वाचायला विसरू नका. नक्कीच वाचा. अबीर, गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे, पुन्हा नव्याने, एक भुयारी प्रवास आणि आयुरा. आशा आहे की तुम्हाला नक्कीच आवडतील. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. ही कथा कोणीही कॉपी करू नये. कारवाई केली जाईल.